भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचलपूर परतवाडा शहराचा दौरा करून बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। त्यांनी विविध सरकारी कार्यालये आणि पोलीस प्रशासनाशी या संदर्भात चर्चा केली। सोमय्या यांनी सर्वात आधी अचलपूर नगर परिषद कार्यालयाला भेट दिली। तेथे त्यांनी मुख्याधिकारी धीरज कुमार यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर ते अचलपूर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांच्यासोबत प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत बोलले। यानंतर त्यांनी अचलपूर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार आणि ठाणेदार गजानन म्हेत्रे यांच्यासोबत बैठक घेऊन प्रकरणाची माहिती घेतली। गेल्या 8 महिन्यांपासून ते संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्यांचा तपास करीत आहेत। आतापर्यंत राज्यात 1600हून अधिक बोगस प्रमाणपत्रे आढळली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।